नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। तर नुकतीच पोलीस भरती जाहीर झालेली आहे, 15,631 जागांची झालेली आहे। त्याच्या संदर्भात ज्या ज्या वेळेला पोलीस भरती आलेली आहे त्या त्या वेळेला एक मुद्दा प्रकर्षाने पुढे आलेला आहे, तो म्हणजेच वयवाढ संदर्भातला, किंवा ज्या वर्षातली भरती आहे त्या त्या वर्षात ज्यांचं ज्यांचं कमाल वयोमर्यादा संपलेली आहे मग त्या लोकांना भरती देता येणार की नाही, मग त्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनं पण केलेली आहेत। काही आंदोलनं सक्सेसफुल झालेली आपल्याला पाहायला मिळाली। तर ज्या ज्या वेळेला पोलीस भरती येते त्या त्या वेळेला वयवाढ संदर्भातला काय येतो प्रश्न उपस्थित होत असतो। मग हा वयवाढ संदर्भातला नुकताच तुम्ही बघितला असेल की काहीतरी विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागलं, त्यांनी तो सक्सेसफुली केला आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम अभिनंदन की त्यांनी हा मुद्दा त्यांनी उचलून धरला। तर पोलीस भरती सुरुवात करत असताना नवीन ज्या वेळेला जे एखादा विद्यार्थी सुरुवात करतो किंवा मध्येच त्याला वयाच्या काही टप्प्यावरती कळतं की मला पोलीस भरती करायची आहे, मग त्यावेळेला कधी कधी कन्फ्युज होतं की नक्की वयोमर्यादा काय, कोणत्या वयात आपण सुरुवात करणे गरजेचं आहे। तर पोलीस भरतीबद्दल वयोमर्यादा सगळ्या फॉर्मॅट मधल्या आज आपण वयोमर्यादा पाहून घेणार आहोत। समांतर आरक्षणामध्ये पण आणि तुम्हाला रेग्युलर आरक्षण आहे त्यांच्यामध्ये पण किती कमाल वयोमर्यादा असते ते आपण सगळ्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका, कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या या चॅनलवरती मिळत राहणार आहेत। चला सुरू करूया आजच्या टॉपिकला। तर पहिला प्रकार जो आपल्याला पाहायला मिळतो याच्यामध्ये ते म्हणजेच पोलीस शिपाई या पदासाठी, कोणासाठी पोलीस शिपाई या पदासाठी किती बरं वयोमर्यादा आपल्याला पाहायला मिळते। तर तुम्ही बघत असाल तर प्रवर्ग इथे दिलेला आहे तुम्हाला। खुला प्रवर्ग म्हणजे ओपन गटासाठी किमान आणि कमाल कमीत कमी किती वय असणे गरजेचं आहे, म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला किती वर्ष असणे आवश्यक आहे, कंप्लीट पूर्ण फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत, आणि कमाल वयोमर्यादा किती असणे गरजेचे आहे, जास्तीत जास्त किती वयोमर्यादेपर्यंत असणे गरजेचं आहे। ओके, खुला प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा आहे 18 आणि कमाल वयोमर्यादा आहे 28, म्हणजे खुल्या गटातील ज्यांचं वय 18 पूर्ण आहे ते आणि ज्यांचं 28 पेक्षा कमी आहे असे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। किंवा दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे मागास प्रवर्ग, बॅकवर्ड क्लासेसमध्ये, म्हणजे अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमाती आहे, ओबीसी असतील किंवा इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीच आहे, अदर बॅकवर्ड क्लासेस, ईडब्ल्यूएस वाले असतील किंवा एससीबीसी, आता जे नवीन आरक्षण आपल्याला गेल्या भरतीमध्ये मिळालं त्यांच्यासाठी जी किमान मर्यादा आहे 18, सगळ्यांसाठी किमान वय आहे सगळ्यांसाठी कुठलाही असू दे तर तुमचे 18 वर्ष कंप्लीट असणे गरजेचे आहेत। आणि मागास प्रवर्गामध्ये जर तुम्ही येत असाल, जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि तुम्ही नॉन क्रिमिनल देताय तर तुम्हाला 33 वर्षापर्यंत भरती देता येते। आता नुकताच जो जी आर झाला त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन असेल की माझं 33 वर्ष वय उलटून गेलेलं आहे, 28 वर्ष उलटून गेलेलं आहे, मग त्यांच्यासाठी काय बरं त्यांनी नवीन जी आर काढलेला आहे, तुम्ही बघितलं असेल की 22, 23, 24 आणि 25, 22, 23 आणि 24 आणि 25 या 4 वर्षात ज्यांची ज्यांची कमाल वयोमर्यादा, काय बरं कमाल वयोमर्यादा पूर्ण झालेली आहे त्यांना एक संधी देण्यात येईल असा शुद्धीपत्रक त्यांनी काढलेला आहे। आणि यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्या सगळ्यांचं खास करून अभिनंदन। तर पुढे जाऊया आपण। बघा, जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल, किमान वय तुमचं काय आहे बाबा 18 जे आहे ते आहेत सगळ्यांसाठी, कमाल मध्ये बघणार आहोत 45 वर्षापर्यंत तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत देता येते। तुम्ही भूकंपग्रस्त असाल तरी सुद्धा 45 वर्षापर्यंत तुम्हाला भरती देता येते। तुम्ही जर माजी सैनिक उमेदवार असाल तर कमाल तुम्ही जितकी सेवा बजावली आहे त्याच्या अधिक 3 वर्ष अजून पुढे तुम्हाला देता येते, जेवढी काय 15 वर्ष असेल 20 वर्ष असेल ती तुम्हाला कमाल वयोमर्यादेच्या पुढे तुम्हाला काय करता येते, देता येते। नंतर तुम्ही जर पदवीधर किंवा अंशकालीन उमेदवार असाल, पदवीधारक, तर तुम्हाला 55 वर्षापर्यंत काय देता येते, भरती देता येते 55 वर्षापर्यंत। आणि जर अनाथ असाल तर 18 आणि 33 जी सर्वसामान्याला आहे तीच देता येते। कळलंय? व्हेरी गुड। आता पुढे जाऊया। जर ज्यांचं समांतर आरक्षण असेल, ज्यांना समांतर आरक्षण असेल पोलीस शिपाईसाठी, तर मग ते कोणत्या देऊ शकतात। जर महिला उमेदवार आहे सेम 18, खुल्या प्रवर्गातला 28 आणि मागास वर्गासाठी 33। बघा
किमान वय सगळ्यांना जसं सांगितलं ते एकच आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाहीये. जर तुम्ही खेळाडू असाल तर खुल्या प्रवर्गातले खेळाडू असाल, जर तुम्ही खुल्या गटातले जर खेळाडू असाल ओपनचे, तर तुमचे 28+5 म्हणजे 33 वर्षापर्यंत तुम्हाला देता येते. आणि जर तुम्ही मागास वर्ग असाल तर 33+5 म्हणजेच तुम्हाला अजून 38 वर्षापर्यंत देता येते. पोलीस पाल्य असाल तर सेम, त्याच्यामध्ये कोणतेही वयवाढ नाहीये, जी ॲज इट इज सगळ्यांना आहे ॲज इट इज. तुम्ही जर होमगार्ड असाल तर सेम 33 वर्ष, 28 आणि 33 वर्ष, त्याच्यामध्ये तुम्हाला समांतर आरक्षणामध्ये कोणतीही वयवाढ नाहीये. तुम्ही जर माजी सैनिकांवर अवलंबून असलेले मुलगा असेल, म्हणजे तुमचे वडील माजी सैनिक असतील, मुलगी असेल किंवा पत्नी असाल तुम्ही त्याची, तर त्यांना मात्र 3 वर्ष वाढवून देता येतं. म्हणजे तुम्ही एका माजी सैनिकाचा मुलगा असाल किंवा माजी सैनिकांची मुलगी असाल किंवा माजी सैनिकाची पत्नी असाल, तर तुम्हाला किमान वयाच्या आणि कमाल वयाच्या 3 वर्ष वाढवून देता येतं. कमाल वयाच्या 3 वर्ष. जर ओपनमध्ये असाल तर 2831 होतील, आणि जर तुम्ही मागास वर्गामध्ये असाल तर तुम्हाला 3 वर्ष वाढून 33+3 36 वर्षापर्यंत देता येते. हे झालं तुमचं पोलीस शिपाई पदासाठी. कशासाठी बरं? पोलीस शिपाई पदासाठी. आणि तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल, तुमचं टार्गेट जर महाराष्ट्र पोलीस असेल, तर त्यासाठी तुम्हाला मिशन खाकी हे ॲप तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. त्याच्यामध्ये शौर्य नावाची बॅच आहे पोलीस भरतीची. इत्तमभूत माहिती त्याच्यामध्ये, नवीन अपडेट्स त्याच्यामध्ये आहेत. तर ते तुम्ही काय करा, डाउनलोड करा, आजच डाउनलोड करा आणि पोलीस भरतीची तयारी सुरू करा. पुढे जाऊया आपण. जर तुम्ही पोलीस शिपाई चालक पदासाठी काय करत असाल, फॉर्म भरत असाल, चालक पदासाठी जर तुम्ही करत असाल, तर याच्यातला एक बदल आहे, एक बदल झालेला आहे, तो म्हणजेच किमान वय किती पाहिजे तुमचं? 19 वर्ष असणे गरजेचं आहे. किती बरं? 19 वर्ष गरजेचं आहे जर तुम्ही चालक पदासाठी फॉर्म भरत असाल तर. आणि बाकीची जी वयोमर्यादा आहे, कमाल वयोमर्यादा, जी पोलीस शिपाई पदासाठी जी होती तीच चालक या पदासाठी राहिलेली आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ठीक आहे, कळलेलं आहे. चालक पदासाठी तुम्हाला 19 वर्ष मिनिमम कंप्लीट असणे आवश्यक आहे. गुड. पुढे जाऊया आपण. समांतर आरक्षणामध्ये पण तसंच. समांतर आरक्षणामध्ये पण तसंच झालेलं आहे. पुढे गेलो तर आपण समांतर आरक्षण, येस, समांतर आरक्षणामध्ये पण सेम आहे. महिला उमेदवार असेल, खेळाडू उमेदवार असेल, यांना मिनिमम जी किमान वयोमर्यादा 19 आहे. कमालमध्ये जे नियम पोलीस पाल्यासाठी, पोलीस शिपाई या पदासाठी चालू होते, लागू होते वयोमर्यादा संदर्भात, तेच आहेत. ठीक आहे. पुढे आता आपण पुढे बघूया. पुढचा पॉइंट आहे राज्य राखीव पोलीस बलातील जर तुम्ही SRPF मध्ये फॉर्म भरत असाल, कशामध्ये? SRPF मध्ये फॉर्म भरत असाल, तर याच्यामध्ये थोडासा बदल तुम्हाला पाहायला मिळेल. ओपन मध्ये असेल किंवा खुल्या प्रवर्गामध्ये. त्याच्यामध्ये जर तुम्ही खुला प्रवर्गामध्ये असाल तर तुम्हाला मिनिमम 18 आणि कमाल वयोमर्यादा आहे 25 ची आहे. कितीची आहे बरं? 25 ची आहे. आणि जर मागास प्रवर्गामध्ये असाल तर 18 वर्ष आणि 30 हा याच्यामधला फरक आहे. किती बरं? 30 आणि 28. ओके. पुढे जर प्रकल्पग्रस्त उमेदवार असाल तर 18-45 जे आहे तसंच. भूकंपग्रस्त असेल 18-45. माजी सैनिक जे आधी होतं तेच आहे. पदवीधारक 55. अनाथ 18-30 जे ॲज इट इज आहे. जे ऑलरेडी बाकीच्या पोलीस चालक म्हणतो पोलीस शिपाई पदासाठी आहे तीच आहे. त्याच्यामध्ये फक्त हा बदल आपल्याला पाहायला मिळतो कमाल वयोमर्यादामध्ये SRPF मध्ये. ठीक आहे. आणि याची जर समांतर आरक्षण असेल, आणि हा इथे महिला उमेदवार नसतात त्याच्यामुळे महिलांची इथे दिलेली नाहीये. तुम्ही जर खेळाडू उमेदवार असाल तर मिनिमम 18, 25+5 खुला प्रवर्ग, मागास तर 30+5, म्हणजे खेळाडूंसाठी 5 वर्ष एक्स्ट्रा मिळतात. किती? कमाल वयोमर्यादेच्या 5 वर्ष अधिक. पोलीस पाल्य होमगार्डसाठी सेम आहे. माजी सैनिकांसाठी मात्र 3 वर्ष मिळतात. किती? 3 वर्ष. तर हा होता वयोमर्यादाचा भाग.
तर तुम्हाला आता कल्पना आलीच असेल, जे 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 नवीन भरती करतात, जर तुम्हाला भरती करायची असेल तर 18 वर्ष तुमची मिनिमम पाहिजेत. चालकसाठी तुम्हाला 19 वर्ष आणि पुढे तुम्ही वयाच्या 28 वर्षापर्यंत खुल्या गटामध्ये आणि जर मागास प्रवर्गामध्ये असाल तर 33 वर्षापर्यंत बेसिकली देता येते. आणि जर तुमच्याकडे समांतर आरक्षण असेल, खेळाडू असाल तर 5 वर्ष अधिक मिळतं. तुम्ही जर अनाथ असाल तर अनाथला सेम आहे. तुम्ही जर अंशकालीन पदवीधर असाल तर 55 वर्षापर्यंत तुम्हाला देता येतं. म्हणजेच याच्यामध्ये काही काही कमाल वयोमर्यादा आहेत. माहिती करून घ्या. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, हमखास व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअप नक्की करा. आणि तुम्ही जर पुन्हा चॅनलवरती नवीन असाल तर एकदा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नक्कीच फॉरवर्ड करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.